सौमित्र, तू एकदम सावध राहा. मला काही बरोबर वाटत नाही. मला असं वाटतं की यामागे त्यांचा काहीतरी डाव आहे. पोचतो मी, लवकरात लवकर घरी पोचतो. काही काळजी करू नकोस, शांत राहा. ओके? हो, ओके, बाय. नीट राहा. पिंकी, हाय. काय हाय. मी काय 24 तास आत होते का? परत परत काय? नाही ऍक्च्युली तुला मगाशी त्या पंख्याचा त्रास झाला ना, म्हणून मी बघायला आलो की तुला. नाही ओके 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 मी ओके. ग्रेट. आणि मी हाय का म्हटलं की तू कुठेही असलीस ना तरी ती जागा खूप रोमॅन्टिक वाटते का मला. वॉशरूम पण? ऍक्च्युली मी काहीतरी आणलंय तुझ्यासाठी आणि ते मला तुला द्यायचं होतं. इथेच वॉशरूमच्या दारात? आय नो, जरा ऑडच आहे हे, पण बाहेर सगळेजण आजूबाजूला असतात ना तुझ्या, मग काय बोलावं कळत नाही मला. मी आहे काय परत परत काय मागे 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 कशासाठी आलास इथे वॉशरूम. जा ना, जा जा जा. ज्यासाठी आलाय ते कसं काय विसरता? जा 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 लवकर जा. मागे 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 मागे. उशीर झाला यार, चला लवकर. काय ग, एवढा वेळ का लागला? नाही ते सॉरी, बाकीचे गेले का? हा, जेवण झालं त्यांचं. श्रेयस कुठे आहे? तो टॉयलेटला गेलाय आता. जा घेऊन ये त्याला. जेवण घे मस्ती करते. जेवण नकोच आता. आता पास झालं माझं, पोट भरलं. मी काय म्हणते शनया, तू ते कॅरीला सांग ना एकदा, काय ते व्हिडिओ बनवायला माफी वगैरे मागायला सांग. मला निघायचंय लवकर, मला उशीर होतोय. ऍक्च्युली पिंकी, ऐक ना, एक रिक्वेस्ट होती. काय आता? तू एवढा वेळ थांबली असं थांबूनच जा ना. आज मला प्रोजेक्ट डिझाईन करता येईल. नको ना शनया, मी नंतर येते ना, कधीतरी नंतर बोलू ना आपण. ओके? आज काय प्रॉब्लेम आहे? अगं आज ते गुरु, त्याची ती फ्रेंड आली, ती माया, त्यांच्यासमोर काही बोलता पण येणार नाही आपल्याला ना, तर नंतर ती जाईल ग. आणि तसंही गॅरीने माफी मागितल्यावर ते निघणारच आहे. तरी पण आज नको ना प्लीज, आज नको ना प्लीज. हा थांब ना प्लीज. शनाया, तुला किती वेळा सांगितलंय टच नको ना करत जाऊ. मला नाही आवडत असं हात धरलेला. काय प्रॉब्लेम आहे तुला? नाही आवडत मला. कुठे कुठे टच केलं नाही आवडत? कुठे कुठे टच केलं नाही आवडत सांग ना मग. कुठे म्हणजे? नाही टच, मला टचच आवडत. मला टचच आवडत नाही. मला टचच आवडत नाही. शनाया, कळत नाही का तुला? मी ब्लॅक बेल्ट आहे. मारू नको पिंकी, मला मारशील का ग? मग टच नको करू. मला नाही कर. झाली सगळी तयारी? झाली ऑलमोस्ट झाली. तेल पण गरम होत आलंय. आणि बाहेर काय सुरू आहे? काय नाही, ती शनाया सौमित्र बरोबर काहीतरी फालतू गप्पा मारते. ग्रेट. म्हणजे शनाया जोपर्यंत जितकं त्याला अडकवून ठेवते ना गप्पांमध्ये, तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे. ही ग्रेट. तेल गरम झालंय. आता मी मस्तपैकी स्ट्रॉंग तिखटाची फोडणी घालते, म्हणजे त्याला डेफिनेटली शिंका येतील आणि आपल्याला कळेल तो मुलीसारखा शिंकतोय की मुलासारखा. असा शिंकला पाहिजे ना की त्याचा सगळा मेकअप हल्ला पाहिजे, ते केसांचा विग बिग सगळं बाहेर पडलं पाहिजे. टाक तू फोडणी. ऑल सेट. अरे कव्हर कर नो, तुला शिंका येतील. कव्हर कर. शनाया, बस करी प्लीज. मला नाही आवडत. मी आता मारी ना. एवढी चिडते? मला नाही आवडत टच केलेला. किती वेळा सांगितलं तुला? ओके. सॉरी, नाही करत. ठीक आहे, अजिबात गुदगुल्या कर. तुम्हाला चालेल? काय गुदगुल्या का करत शनाया? काय चाललंय? अगं तिला त्रास होतोय माहिती ना तुला. ऐक ना. काय होतंय? हो मला आला आणि काय होतंय? पिंकी, तुला बरं वाटतंय? तुला गरगरतंय? नाही. मला शिंका येतात. ठीक आहे.
काय कसला वास येतोय जरा? गॅरी हळू पिंकी. अरे गॅरी काय चाललंय घर जाळता का नाही ते काय झालं ना कढईमध्ये तेल ठेवलं होतं फोडणी वगैरे साठी काहीतरी, तर ते गॅस ऑन राहिला तर ते जळालं सगळं, त्याच्यामुळे सगळं माझ्या लक्षात आलं, मी जो गॅस बंद करून आले आता, सो आता काही प्रॉब्लेम होणार नाही. खूप वाईट अवस्था झालीये. हो ना, पण सगळ्यात वाईट अवस्था पिंकीचीच झाली बहुतेक, नाही का? काय पिंकी? हो यार, मला ऍक्च्युली वाटलं कोणतरी मेल शिंकतोय. केवढ्याने शिंकतेस तू? बरं आहे, आता तूच म्हणालीस आहे, नाहीतर उगीच मी म्हणालो असतो तर इन्सल्टिंग वाटलं असतं ना पिंकीला. हो ना, आणि पण तू अशी का शिंकतेस पिंकी? बापरे, म्हणजे एवढं हॉरिबल. पिंकी, मला तू कशी शिंकलीस तरी चालणारच आहे. आता तू जरा ना ऑड शिंकलीस, बस एवढंच, पण छान. काय झालं पिंकी? अशी अचानक गप्प काय झालीस तू? पिंकी बोल ना, काय अचानक गप्प का झालीस? बाबा, काय? माझे बाबा असे शिंकतात. शिंकण्याच्या बाबतीत मी बाबांवर गेले. लोक दिसण्याच्या बाबतीत बाबांवर गेलेलं ऐकलंय ना आपण, शिंकण्याच्या बाबतीतही बाबांवर जातात हे पहिल्यांदाच ऐकतोय. हो ना, दिसण्याच्या बाबतीत गेले असते ना बाबांवर, तर घाबरला असतात तुम्ही मला. बरं झालं मी शिंकण्याच्या बाबतीत गेले ते. पण तुम्हाला माहिती का, लहानपणापासून हा माझा प्रॉब्लेम आहे. मी वर्गात मुलींच्या गटात बसायचे ना जेव्हा, तेव्हा पण मी अशी लहानपणापासून शिंकायचे, सगळे चिडवायचे मला. कधी एकदा तर वेगळ्याच मुलाला वर्गाबाहेर काढला माझ्यामुळे. तेव्हापासून असे शिंकते मी. पण मग नंतर माझ्या बाबांनी ठरवलं, असं काय शिंकते आपली मुलगी, बरोबर दिसत नाही ते. नाव पिंकी आणि शिंकी बघा कशी हिची. मग काय झालं, मला डॉक्टरांकडे घेऊन गेले. मग ते डॉक्टर त्यांनी मला चेक केलं की बघू बाबा काय झालंय. मग त्यांनी मला पूर्ण चेक केलं, तेव्हा माझ्या लक्षात आलं कसे ते 2 व्हॉइस कॉर्ड्स असतात की नाही, आपल्याला 2 असतात ना व्हॉइस कॉर्ड्स. एक जिभेच्या अशी खाली असते आणि एक अशी आत असते. म्हणजे आपण नॉर्मल जेव्हा बोलतो ना तेव्हा त्या जिभेच्या इकडची व्हॉइस कॉर्ड वापरतो. उर्दू वगैरे बोलतो ना आपण, हा वगैरे, तेव्हा आपण आतलं वापरतो. तर जेव्हा शिंक येते ना मला, तेव्हा ती आतून येते. आणि कसं आहे, कसं हृदयाला वगैरे भोक असतं ना माणसाला, तसं माझ्या इथे पण भोक आहे. हवा अशी वेगळी वेगळी पास होते. म्हणजे 2 व्हॉइस कॉर्ड आहेत ना, ती हवा अशी वेगवेगळी जाते आणि असा वेगळाच एक आवाज तयार होतो. खूप म्हणजे अमेरिकेपर्यंत जाऊन दाखवून आले, पण कुठेही उपचार सापडला नाही माझ्या या व्हॉइस कॉर्ड्सवर. स्ट्रेंज. हा, कॉर्ड नाही, कम्प्लीट फ्रॉड आहे. हा, नाही हे फार विचित्रच आहे ना सगळं. हो ना, डॉक्टर सुद्धा म्हणाले माझी केस एकदम रेअरच आहे. तुम्हाला काय वाटतं? नाही करेक्ट आहे, आहेच, फारच रेअर केस आहे. एवढी रेअर की एखाद्याला संशय यावा इतपत रेअर केस वाटते मला तर. काहीतरी केलं पाहिजे आता. आनंद भाऊजी ऐका ना, आनंद भाऊजी ऐका, हे बघ मी काय म्हणते की आपण जर समजा श्रेयसला फोन केला तर. मग त्याला फोन करून काय सांगणार? आता श्रेयस तिथे आहे आणि आपला माणूस म्हणून तो सौमित्राला मदत करू शकतो. त्याला सांगायचं की सौमित्र हाच पिंकी आहे, तो नक्की मदत करेल आपल्याला. नाही वहिनी, तो श्रेयस आता आपला माणूस राहिलेला नाहीये. म्हणजे तो त्या पिंकीच्या प्रेमात ना वेडा झालाय. आणि आता जर त्याला कळलं ना की पिंकी सौमित्र आहे, तर तिथे त्याची काय हालत होणार ना आपल्याला अंदाजा सुद्धा येणार नाही. ऑल दिस हॅज हॅपेंड बिकॉज ऑफ यू. अरे मी काय केलं?
अरे त्याला ते श्रेयसला टाइम मध्ये सांगितलं असतं की ही इज पिंकी आय मीन हे झालं नसतं यार. काय टाइम मध्ये काय बोलतेस तू? प्लीज प्लीज आता तुम्ही भांडू नका. बरं ठीक आहे श्रेयस नाही पण शन्या तिथे आहे. हे जर आपण शन्याला नीट सांगितलं तर ती नक्की मदत करेल. शनाया नो मॅम प्लीज असं काही नको. ती एक वेळ तो श्रेयस परवडेल पण ती शनाया नको. ती वेगळाच गोंधळ घालेल. मग काय करायचं आता? वहिनी तुम्ही खूप पॅनिक होताय. प्लीज रिलॅक्स. तुम्ही बोललात ना आता सौमित्रशी, त्यांनी सांगितलं ना की त्याला कोणीच ओळखलेलं नाहीये. मग हो म्हणालाय पण आतापर्यंत ओळखलेलं नव्हतं. इथे गुरुनाथ आणि माया आहे. ते कधीही ओळखू शकतील सौमित्राला. वहिनी नको ना प्लीज. फर्स्ट डेट खूप इम्पॉर्टंट असते. हा नीट प्लॅनिंग करायचं. ठीक आहे ऐक पिंके. हा ग्रँड प्लॅनिंग करायचं एकदम. कळलं तुला? हो पिंकी अगं लक्ष दे ना, महत्वाचं सांगते ती. तेच आहे लक्ष. सो बेसिकली काय कर चल लवकर बोल. काय ग टच मी नॉट मला काय मारते? माफी मागायची आहे की नाही? काय सगळं व्यवस्थित झालं ना? हा सगळा पाहुणचार झाला, जेवण झालं, सगळं झालं. आता काय तो माफी मागायची, तो व्हिडिओ वगैरे बनवायचा तो बनवा. मी निघते, मला उशीर झालाय. चला. नाही करेक्ट आहे. मी पण काही उगीच जबरदस्ती नाही करणार तुला. ज्या कामासाठी बोलवलं ते तर करायलाच पाहिजे ना. म्हणजे माफी तर मागणारच ना आधी. मी सगळं प्लॅनिंग केलेलं आहे. म्हणजे मी माफी मागणार, तू मला माफ करणार, त्याला माया पण साक्षीदार आहे. इथे श्रेयस याचं शूटिंग करणार. असं सगळं बरोबर प्लॅन करून ठेवलंय. मी काय करू? तू काही नाही केलंस तर जास्त मदत होईल. ए काय आहे? शनाया बस हा. काय बसा? शनाया प्लीज. नका वाद घालू. बस झालं ना वाद. आता काय ते माफी मागा ना. माफी वगैरे मागण्याच्या आधी 2 सणसणीत कानाखाली ठेवून द्याव्याशा वाटतात. पण नाही, त्यापेक्षा तुझा हा खोटेपणा एक्सपोज करण्यात जास्त फायदा आहे माझा. चला ना लवकर सुरू करूया आपण. चला सुरू करूया. ओके श्रेयस तू शूटिंग करा. बरोबर सगळं दिसतंय ना? व्यवस्थित नीट बघा. या ओके ऍक्शन. नमस्कार, मी गुरुनाथ सुभेदार. या पिंकी, ही माया आहे, ही शनाया. तर काय कॅमेरामॅन श्रेयस के साथ पण म्हणणार आहेस का? माफी मागना, व्हिडिओ बनवा लवकर, मला उशीर होतोय. हा तर आज या ठिकाणी सगळ्यांच्या देखत, सगळ्यांच्या समक्ष, सगळ्यांच्या बरोबरीनं गुरुनाथ समानार्थी खेळताय का आपण? चला पुढे पुढे. हा म्हणजे तेच मी हे म्हणण्याचा प्रयत्न करतोय की माझ्याकडून जे गैरवर्तन झालं, जे दुस्साहस झालं, जे गुरुनाथ सुभेदार तुमची शब्द संपत्ती अफाट आहे माहितीये मला. मुद्द्यावर या ना लवकर. हा ते जे काही माझ्याकडून चुकीचं वागलं गेलं, स्त्रियांचा अनादर झाला, तुझा अनादर झाला, तसं अजिबात पुढे होणार नाही. यासाठी मी माफी मागतो. मला क्षमा कर. याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. मी पण यांना माफ केलेलं आहे. माझा यांच्यावर विश्वास आहे. थँक्यू सो मच. चला कसं आता मी माफी मागणार आहे? तुम्ही कशाला? तुम्ही स्त्रीच आहात. नाही म्हणजे मी स्त्री असले तरी एसबी ग्रुप ऑफ कंपनीची सिनियर मॅनेजर आहे की नाही. सो या नात्याने मला पण तुझी माफी मागायची. सो आर यू रेडी? हा मी माया एसबी ग्रुप ऑफ कंपनीची सिनियर मॅनेजर या नात्याने पिंकीची माफी मागते. म्हणजे आमच्या एम्प्लॉईकडून काही चूक झाली असल्यास त्याबद्दल पुन्हा एकदा तुझी माफी मागते. पिंकी करशील ना माफ? हो 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 केलंय माफ. माफ केलं मी सगळ्यांना. त्यांना तुमच्या एम्प्लॉईला पण माफ केलंय. झालं ना आता? चला ना, चला निघते. नाही एक गोष्ट राहिली ना. आता काय? श्रेयस सगळं नीट रेकॉर्ड झालंय ना रे? सगळं झालंय. हो तुम्हाला पिंकी तू चेक कर ना एकदा. नको, काय करायचंय? तू इतका व्यवस्थित माणूस आहेस ना, मला माहितीये. सगळं झालंय. चलो बाय 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 बाय. पिंकी अरे बाय बाय बाय.
वहिनी तुम्ही टेन्शन घेऊन बसलात की सौमित्र तिथे काय करत असेल, पण मला ना असं दिसतंय स्पष्ट तो तिथे काय धुमाकूळ करत असेल. हा तो टेल हर ना काय धुमाकूळ घालत असेल. काय तुम्ही ओळखता ना त्या सौमित्रला, तो काय काय करत असेल तुम्हालाही माहिती आहे. हा म्हणजे ना तो मला तर असं दिसतंय की तो गुरु असं माफी मागतोय, पिंकी मला माफ कर ना प्लीज, पिंकी मला माफ कर. पण सौमित्र पिंकी म्हणून त्याला सांगता खाली झुक, ऐसा ऐसा झुक के पैर पड़ने तक, ऐसा इधर तक जाके वो सिर नहीं लगाएगा ना अपने पैरों तक, तब तक वो उसको माफी नहीं करेगा. सिरियसली? अरे माहिती आहे ना सौमित्र एकदा त्रास द्यायला सुरुवात केला की तो थांबतच नाही, हो की नाही. म्हणजे तो ना सांगत असेल ए जरा हसके माफी मांग, ए रोके माफी मांग, असं सगळं चालू असेल. आणि शेवटी तर 9 रस में अलग अलग प्रकार से माफी मांग असं सगळं करतोय तो, म्हणून त्याला तिथे उशीर झालाय. हा असं वाटतं मला पण तसंच वाटतंय मॅम. आणि ती माया आहे ना, तिच्या तर कंपनीचा प्रश्न आहे. ती पण गुरु सरांकडून असंच काहीतरी करून घेत असेल. हा तुम्ही आता मला किती काही सांगितलं, किती समजवलं ना तरी काही फरक नाही पडणार आहे. जोपर्यंत मला सौमित्रचा फोन येत नाही ना की मी इथनं निघालोय, तोपर्यंत मला नाही चैन पडणार. काय ग काय झालं? दरवाजा उघडत नाहीये. अरे वा, अरे असं कसं? तिथूनच काय विचारताय? बघा ना तुमच्या घराचा आहे ना दरवाजा. थांबा, मी आलो एक मिनिट. अरे तुम्ही थांबा, मी बघतो हा जरा. ते हे झालंय, जॅम झालंय, एकदम लॉक झालंय. ते मलाही कळतंय, पण ते कसं उघडेल ते बघा ना. हा उघडतो. नाही उघडत आता, काय करावं बरं? कसं पण लॉक झालं आपोआप दरवाजा. असं कधी लॉक होतो का दरवाजा? बघा ना काहीतरी, बघा ट्राय करा अजून एकदा. तेच कळतच नाही मला, असं कसं लॉक झालंय? हे असेल ना काहीतरी उपाय असेल, चावी असेल, किंवा शेजाऱ्यांना पाजाऱ्यांना बोलवा, वॉचमनला बोलवा, काहीतरी. हा करेक्ट. मी लगेच वॉचमनला फोन करतो. करेक्ट. मी तेच म्हणणार होतो, मी वॉचमनला बोलवतो ना. जरा बघा लवकर. वॉचमनचा आहे नंबर माझ्याकडे, मी करतो फोन लगेच. लवकर करा. हाँ हेलो वॉचमैन, जी मैं गुरुनाथ सूबेदार बोल रहा हूँ. थोड़ा मेरे फ्लैट के यहाँ पे आ जाइए, थोड़ा प्रॉब्लम हुआ है तो दरवाजे के यहाँ पे आ जाइए, ठीक है? वॉचमन चपळ आहे ना? नहीं यूपीच आहे. चपळ पटापट येईल ना वर. हा तसा लगेच येईल तो नेहमीच ऐकतो, असं वेळच्या वेळेला येतो. पण असं कसा लॉक होतो आपोआप? म्हणजे मी घरात असतानाच बरोबर कसं काय दरवाजा लॉक झाला? काय ना, दिवस पावसाळ्याचे, म्हणजे असं होतं ना बऱ्याचदा पावसाळ्यात दरवाजे फुगतात, आणि दरवाजे फुगले की मग लॉक सुद्धा गंजतात ना. इथे अजून काही वेळ थांबलं तर मलाही गंज चढेल. लॉक काहीतरी करा ना, नाहीतर त्या याला परत फोन करा वॉचमनला. अजून कसं नाही आला तो? आला. हाँ वॉचमैन, मैं गुरुनाथ सूबेदार बोल रहा हूँ. काय फोनवर बोलताय का? बोला ना. नहीं त्याला कळलं पाहिजे ना कोण बोल. तुमचाच फ्लॅट आहे ना? हाँ वॉचमैन, जरा दरवाजा बाहर से खोलने की कोशिश करो. अरे बाहर से दरवाजा लॉक हो गया है. नहीं उघडते म्हणतोय. ऐसा कैसा नहीं खुल रहा है? वो खोलो, कुछ तो करो, वो तोड़ दो, लॉक तोड़ दो. बोलो. एक काम करो, तोड़ दो लॉक. हमका चोर है का जो ताला तोड़ देगा? तो म्हणतोय मी काही चोर आहे का? लॉक येते मला तो काय बोलतोय. बोलो ना उसको कुछ तो, वो कुछ अलग चाबी होगा ना, कुछ तो चाबी मास्टर की कुछ होगा ना. एक काम करो, ये जो ताला खोलने वाले होते हैं ना, मतलब चाबी वाला आदमी, हाँ तो उसको जाके अभी के अभी तुरंत बुला के लाओ जल्दी. अरे ताला तोड़ने वाला अभी नहीं आएगा, कल सुबह आएगा. मिलेगा चाबी वाला, रात को भी मिलेगा. जरा सा ढूंढो ना. आप जरा ट्राई करो ना, जाके आओ जरा. अरे बोला नहीं आएगा, सुबह आएगा. अच्छा बाय साहब.
बाय साबजी म्हणाला तो गेला. मला निघायचं हो वाचलं तुम्ही. आता तर खरी सुरुवात आहे मिस्टर सौमित्र बनहट्टी. तुझं हे पिंकी बनणं अजून किती ताणू शकतोस हे आता बघायचंच आहे मला.